मंडळी नमस्कार, मी हेमंत स्वागत करतो आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये। मंडळी उद्या मतदान आणि आज आपण रात्री चाललो आहे मुंबईकडे मतदानासाठी। आता तरी आपण बाय बस जाणार आहोत आणि तिकडून नंतर येताना जे पहिल्यांदा ट्रेन किंवा बस काय मिळेल, जी सुविधा आपल्याला लवकर वाटेल पोहोचण्यासाठी, त्याने आपण येणार आहोत आणि तो संपूर्ण प्रवास मी आपल्यासमोर दाखविण्यास कसा होतो आहे। मंडळी मतदान झाल्यानंतर लगेचच मी निघालो, कारण मला फक्त माझ्याकडे अर्धा तासाचा वेळ होता। तेवढ्या वेळेत घरी जाऊन मेट्रो स्टेशनकडे जाणं आणि तिथे तिकीट काढून पुन्हा घाटकोपर स्टेशनला येणं आणि तिथून पुन्हा तिकीट काढणं मोठी कसरतच होती। तिथेसुद्धा माझा घाटकोपर स्टेशनला खूप वेळ गेला, कारण एका तिकीट खिडकीवर मला तिकीट नाही मिळालं, म्हणून मला दुसऱ्या बाजूच्या तिकीट खिडकीवर जावं लागलं। त्यात माझा वेळसुद्धा गेला। लोकल पकडून ठाणे स्टेशन गाठायचं माझ्यासमोर आव्हान होतं। जेव्हा मी ठाणे स्टेशनला पोचलो त्यावेळी मांडवी एक्सप्रेसचं लोकेशन भांडूप दाखवत होतं, त्यामुळे ट्रेन पकडायची जी कसरत होती ती एकदम हेक्टिक होती। एकदम कट टू कट मला ट्रेन मिळाली, त्यामुळे मधला जो प्रवास झाला तो मला त्याचा व्हिडिओ मला नाही करता आला। आणि त्यानंतर ट्रेनमध्ये असणारी जी हँडिकॅप डब्यात जी गर्दी आहे तीच आपल्याला भरपूर काही सांगून जाईल। मंडळी स्टेशन आलं आहे आणि आता माणगावला भरपूर जण इथे उतरणार आहेत, कारण माणगावची खूप गर्दी मला वाटतं इलेक्शनसाठी ह्याच डब्यात शिरली आहे सगळेजण। जनरलला सुद्धा खूप गर्दी असणार, म्हणून सगळे इकडे शिरले असावेत कदाचित। माणगावला एवढे सगळेजण उतरल्यानंतर सुद्धा किती गर्दी अजून बाकी आहे ती आपण बघू शकता। इकडे अगदी दरवाजापर्यंत खूप गर्दी आहे। दरवाजाच्या जो मागच्या बाजूला दुसरा दरवाजा आहे त्या बाजूला सुद्धा माणसं एकदम पॅक भरलेली आहेत। चला, खेड स्टेशन सुद्धा आलेले आहे। आता आपण सुद्धा उतरून घेऊ आणि पुढच्या प्रवासाला लागू। चला मंडळी, आपण खेडला उतरलो आहे आणि इथून आता आपल्याला बाहेर शेअर रिक्षासाठी जावं लागेल। आपण आतमध्ये जी हँडिकॅप डब्यात असलेली गर्दी बघितली असेल। आज वोटिंगचा दिवस आहे 20 नोव्हेंबर आणि त्यामुळे गर्दी आहे, परंतु एरवीसुद्धा तुम्ही जर आलात आणि त्या डब्यात जर तुम्ही गेलात ना तरीसुद्धा आपल्याला गर्दीच मिळते। कधी कधी तर दरवाजा बंद करून देतात, आतून उघडले जात नाही। म्हणजे सुदृढ लोक आहेत तीच आधी मुळात आतमध्ये बसतात आणि अपंगांना मात्र प्रवास करता येत नाही, अशी परिस्थिती। आजही तसंच झालं, मला एकट्याला आतमध्ये शिरायला मिळालं, पण बाकीचे होते त्यांना आतमध्ये येता नाही आलं, ते तसेच राहिले प्लॅटफॉर्मला। इतकी गर्दी होती। आत्ता स्टेशनचं काम सुरू केलेलं आहे। कोकणातली बरीचशी स्टेशन्स फक्त बाहेरचा जो एंट्रन्स आहे तोच फक्त सुधारलेला दिसतोय। आपल्याला दाखवतो मी बाहेर गेल्यानंतर, पण आपल्याला शेअर रिक्षासाठी सुद्धा घाई करावी लागेल, कारण नंतर मग आपल्याला सेपरेट रिक्षा करून खेडला जावं लागेल तिकडे डेपोकडे।
भयंकर आपल्याला गर्दी दिसत असेल आज. वोटिंगच्या निमित्ताने लोक गावाकडे आलेत, परंतु वोटिंगसाठी आलेत की वोटिंगची सुट्टी मिळालीत म्हणून आलेत ते काय सांगता नाही येणार. यातली बऱ्यापैकी सुट्टी मिळाली म्हणून आले असतील आणि त्यातले अर्धे अधिक वोटिंगसाठी सुद्धा आले असतील. मंडळी, मी सुद्धा काल रात्री इकडून मुंबईकडे गेलो. सकाळी 5:30ला उतरलो आणि 7:15च्या आसपास मतदान आटोपलं आणि मांडवी एक्सप्रेसने मी पुन्हा खेडला आलो. मी तुम्हाला खेड रेल्वे स्टेशनचा फ्रंट व्ह्यू आहे तो दाखवतोच. गर्दी खेडला किती आहे बघा, ही गर्दी आहे. आज काही वोटिंग आटोपून जात असतील कदाचित आणि काही आता वोटिंगसाठी आले. संध्याकाळपर्यंत वेळ आहे, सगळ्यांनी आपला हक्क बजावला पाहिजे. हा आहे खेड रेल्वे स्टेशनचा फ्रंट व्ह्यू. काम झालेलं आहे आणि थोडं काम चालूही आहे. त्या बाजूला तिकडे शेअर रिक्षा वगैरे असतात. छान केलं आहे, बाहेरची तरी व्यवस्था चांगली केली आहे, पण प्लॅटफॉर्मवर शेड टाकण्याची गरज आहे. कारण पावसाळ्यात कोकणात पाऊस धुवाधार असतो आणि जर ट्रेन आली तर मात्र तारांबळ उडते. असा हा सगळा खेड स्टेशनचा बाहेरचा व्ह्यू आहे. समोर आपल्याला दिसत असेल आणि ह्या बाजूला शेअर रिक्षा असतात. त्याच्यानं आपण खेड डेपोकडे जाऊ. छान केलं आहे. अजून थोडं काम बाकी आहे. कोकण रेल्वे इकडे दाखवलेली आहे. चला मंडळी, शेअर रिक्षा आपल्याला मिळाली आहे आणि इथून आपण आता खेड डेपोमध्ये जाऊ आणि तिथून पुढे दापोलीकडे रवाना होऊ. रस्त्याची अशी अवस्था. रस्त्यातून काय येणार तुम्ही जाऊन, त्या रस्त्यातून परत येता येते लगेच. मंडळी चला, शेअरिंगने आपण खेड ST स्टँडच्या इकडे आलो आहे. आता कसोटी आहे पुन्हा एकदा ST भेटेल की नाही याची, कारण इलेक्शन आहे आणि सगळ्या गाड्या जवळजवळ मतपेट्या पोचवण्यासाठी वगैरे अशा गेलेल्या आहेत. जर दापोलीकडे जायला ST मिळाली तर छानच आहे, नशीब म्हणायचं आपण. कुठली गाडी लागली आहे बघूया. कुठली बस आहे? पुणे. पुणे गाडी आहे. आपल्याला लोकल बघावी लागेल एखादी गाडी. खाली आता सावकाश चला, आता एकामेका पाय द्या. गेले तर सगळे एकदम जाते. मी पण हँडिकॅपच आहे, पण करणार काय. वाह, लाईव्ह स्ट्रीम करते राहा.
तिघी चढताय. अरे एक स्ट्रगल करून आपण दापोलीपर्यंत पोहोचणार आहोत. दापोली बसेस आहेत त्यांना खूप गर्दी असते, भयंकर गर्दी असते. चढता चढता म्हणजे लोकल ट्रेन असते ना मुंबईची, त्या पद्धतीने चढावं लागतं. तेव्हा कुठे जागा मिळते बसायला. मंडळी चला आपण दापोलीत पोचलो आहे आणि आता घराकडे जाणार आहोत. मंडळी आपण दापोली मुंबई असा प्रवास आपला इथे आता संपतो आहे. मी मतदानासाठी मुंबईकडे गेलो होतो, मतदान आटोपून आलेलो आहे. आपणसुद्धा मतदान केलेलेच असणार आहे. 5 वर्षानंतर एकदा आपल्याला मतदानाची संधी येते आणि आपण जर आपल्याला मिळालेली सुट्टी मतदानामध्ये नाही घालवली, समजा फिरण्यामध्ये घालवली, तर एखादा चांगला उमेदवार आपल्या एका मतामुळे निवडून येता राहू शकतो. त्यामुळं जेव्हा कधी आपल्याला मतदानाचा हक्क बजावण्याची संधी येईल तेव्हा जरूर आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि एक चांगला प्रतिनिधी निवडून दिला पाहिजे. मंडळी दापोली मुंबई असा जो आजचा हा जो प्रवास होता कालपासून आजपर्यंत, तो फार स्ट्रगलचा राहिला. कारण खूप ट्रॅफिक होती आणि ट्रेनकडे सुद्धा खूप गर्दी होती. म्हणजे हँडिकॅपच्या डब्यातसुद्धा चांगली लोकं चढली, त्यामुळं अपंगांना त्याच्यामध्ये जाता आलं नाही. मंडळी आपल्याला हा प्रवास आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मस्त राहा, सुरक्षित राहा, टेक केअर.